नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे क्लास 10 सायन्स आणि टेक्नॉलॉजी बुक 1 लेसन नंबर 8 दॅट इज द मेटलर्जी। मित्रांनो, मेटलर्जी मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहे। हा पार्ट 1 आहे, पार्ट 2 लवकरच तुम्हाला मिळून जाईल। आता या पार्ट 1 मध्ये आपल्याला डिस्कस काय करायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला डिस्कस करायच्या आहेत मेटलच्या आणि नॉन मेटलच्या। त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला डिस्कस करायच्या आहेत, त्या म्हणजे मेटलच्या। आणि त्यानंतर या मेटल सोबत रिएक्शन कशा होतात वॉटरची, त्यानंतर आपण घेऊया की मेटलची किंवा सॉल्टची ह्या रिएक्शन या मेटल सोबत कशा प्रकारे घडून येतील आपल्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, फक्त 2 व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण हा जो लेक्चर आहे, पूर्ण हा जो लेसन आहे तो आपण कव्हर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करावं लागेल। आणि तुम्ही आमच्यासोबत जोडून कसं राहू शकता, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा टेलिग्रामवर आमचे चॅनल आहे क्लास 5 to 10 पर्यंत, ते तुम्ही जॉईन करू शकता। तुम्हाला टेलिग्रामवर जाऊन एसओसी क्लासेस टेक सर्च करायचं आहे, इंस्टाग्रामवर जाऊन तुम्हाला एसओसी क्लासेस टेक सर्च करायचं आहे, गुगलवर सुद्धा तुम्ही आम्हाला सर्च करू शकता। काही प्रश्न आहे, शंका आहे तर या ईमेल आयडीवर तुम्ही आम्हाला पाठवू शकता। ट्विटरवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, फेसबुकच्या पेजला सुद्धा तुम्ही आमच्या लाईक आणि शेअर करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओ बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला या एसओसी ट्युशन क्लासेस blogspot.com वर भेट द्यावी लागेल। तिथे तुम्हाला सर्व विषयाची व्हिडिओ मिळून जातील। चला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्या इथे एक पडतो, मेटलर्जी म्हणजे काय। आता जो मेटलर्जी असतो हा शब्द कशाच्या सोबत तर आहे, तर हा शब्द आहे मेटलच्या सोबत, मेटल किंवा नॉन मेटल त्याला आपण म्हणूया, ठीक आहे। आता मेटलर्जी म्हणजे काय, आता याच्यामध्ये काय केलं जाते, मेटलर्जी मध्ये याच्यामध्ये सायंटिफिक स्टडी केलं जाते ऑफ द मेटल, म्हणजे मेटलची सायंटिफिक स्टडी केलं जाते अँड देअर युजेस, म्हणजे त्यांना वापरायचं कुठं। बघा मित्रांनो, आपल्याला जर इलेक्ट्रिसिटी जर कंडक्ट करायची असेल तर तिथे आपण नॉन मेटल वापरणार का, नाही मेटलच वापरणार। मग त्यासाठी आपल्याला काय पाहावं लागतं, तर त्याची कंडक्टिव्हिटी आपल्याला पाहावं लागते, म्हणजे तो कसा असला पाहिजे, गुड कंडक्टर असला पाहिजे ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि हीटचा, ठीक आहे। त्यावेळेस आपण त्याला काय करू शकतो, त्या इलेक्ट्रिसिटी आपण त्याला वापरू शकतो। मग असे प्रश्न पडतात आपल्याला, ठीक आहे। मग असं जर आपल्याला वापरायचं असेल तर सर्वात अगोदर त्यांच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, त्यानंतर त्यांच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज नंतर बघूया, ठीक आहे, त्याचं काही गरज नाही आहे। केमिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे। आता मेटलर्जी म्हणजे काही याच्यामध्ये जो मेटल असतात त्यांचा अभ्यास केला जातो। मेटलर्जी मध्ये काय केलं जाते, तर मेटलचा अभ्यास केला जातो, त्यांना वापरायचं कसं, कुठं वापरायचं यांचा अभ्यास केला जातो, त्यांच्या प्रॉपर्टीचा, त्यांचे जे काही प्रॉपर्टीज असतात त्यांचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो, ठीक आहे। आणि त्यांना वापरायचं कसं सगळं अभ्यास मेटलर्जी या भागामध्ये केला जातो, ठीक आहे। आता बघा मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल, इथे तुम्हाला दिसतंय की मी म्हणेल की हे कशापासून बनलेलं आहे, हा नळ कशापासून बनलेला आहे, ठीक आहे। हे तुम्हाला इथं वेगवेगळे ऑब्जेक्ट दिसतात, हे कशापासून बनलेले आहे, इकडे तुम्हाला ऑब्जेक्ट दिसतात, चेअर दिसतात, ठीक आहे। या गोष्टी कशापासून बनलेल्या आहेत, मी तुम्हाला जर असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगाल, सर हे मेटल पासून बनलेले आहे, हे मेटल्स पासून बनलेले आहे, किंवा तुम्ही सांगाल सर हे नॉन मेटल पासून बनलेले आहेत। म्हणजे 2 गोष्टी आपल्याला समजल्या, एक म्हणजे मेटल आणि दुसऱ्या म्हणजे नॉन मेटल। म्हणजे आपल्या आजूबाजूला जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सर्व आपल्याला मेटल पासून बनलेल्या असतील किंवा नॉन मेटल पासून बनलेल्या असतील। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या दोघांच्या मधामधला, म्हणजे या मेटलच्या आणि या नॉन मेटलच्या मधामध्ये एक अजून असतो भाग, त्याला आपण म्हणतो मेटलॉइड, त्याला काय म्हणतो आपण मेटलॉइड, किंवा त्याला आपण सेमी मेटल सुद्धा असं म्हणतो। म्हणजे या सेमी मेटल मध्ये मेटलचे सुद्धा प्रॉपर्टीज असतात आणि नॉन मेटलच्या सुद्धा प्रॉपर्टीज असतात, अशाला आपण सेमी मेटल किंवा मेटलॉइड असं म्हणतो। मग आपल्याला हे शिकायचं आहे याच्यामध्ये मेटलच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, त्यांना वापरायचं कसं, त्यांच्या बघा कुठलाही जर ऑब्जेक्ट जर आपल्याला बनवायचा असेल तर सर्वात अगोदर आपण त्याच्या प्रॉपर्टीज चेक करतो। काय चेक करतो, त्यांच्या प्रॉपर्टीज चेक करतो। प्रॉपर्टीज चेक केल्यानंतर तो ऑब्जेक्ट आपल्याला त्या गोष्टीसाठी यूज करता येईल का, ठीक आहे। त्यानंतर आपण
त्याला वापरतो. बघा, जर आपल्याला जर एखाद्या व्हेकलची जर टायर बनवायची असेल तर आपण त्यासाठी हार्ड एखादा रबर वापरणार का? हार्ड नाही, त्याला इलास्टिक रबर पाहिजे. हार्ड रबर आपण त्याला वापरू शकत नाही. तर अशा प्रॉपर्टीज असतात, या प्रॉपर्टीजचा अभ्यास आपण या मेटलर्जी मध्ये करत असतो. पण मेटलर्जी म्हणजे काय? या मेटल संबंधित असतात. ठीक आहे, एक गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, पेरियोडिक टेबल तुम्हाला इथे दिसतोय. आता तुम्ही म्हणाल सर आपण आता अभ्यास करतोय कशाचा? तर मेटलचा. मग त्या अगोदर आपल्याला हा पेरियोडिक टेबल थोडक्यात समजून घेणं आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो, याचा अभ्यास आपण कुठे केलेला आहे? तर या पेरियोडिक टेबलचा अभ्यास आपण दुसऱ्या लेसन मध्ये केलेला आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, जवळपास काय आहे तर 118 एलिमेंट आतापर्यंत डिस्कवर्ड झालेले आहेत सायंटिस्टना. ठीक आहे, किती? 118. त्यापैकी जे काही एलिमेंट आहेत काही मॅन मेड आहेत. ठीक आहे, जास्त नाहीत, जवळपास मला तर आठवत नाही, पण 5-6 मेटल हे आय थिंक मॅन मेड आहे. ठीक आहे, 6 बहुतेक. ठीक आहे, हे मॅन मेड असायला पाहिजे. ठीक आहे, हेच आहेत. ठीक आहे, मला फक्त हे आठवत नाही, तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, चल बघा, हे आहेत 118 एलिमेंट्स. आता बघा मित्रांनो, हे तुम्हाला येलो कलर मध्ये दिसतात. बोरॉन, सिलिकॉन, जर्मनियम, आर्सेनिक, अँटीमनी, ठीक आहे, एल्युरियम, ॲस्टॅटाईन. ठीक आहे, हे जे तुम्हाला येलो कलर मध्ये दिसतात हे आहेत सेमी मेटल किंवा याला आपण मेटॉलॉइड म्हणतो. ध्यानात ठेवा, मेटॉलॉइड्स. ठीक आहे, हे आहेत सेमी मेटल्स. मेटॉलॉइड्स म्हणजे बघा, या सेमी मेटलच्या या साइडला सर्व मेटल्स आहेत. सर्व मेटल्स आहेत. ठीक आहे, आणि ह्या बोरॉनच्या किंवा या सेमी मेटलच्या इकडे जे सर्व तुम्हाला एलिमेंट दिसतात हे सर्व काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. म्हणजे जर तुम्ही पेरियोडिक टेबल बघितला तर याच्यामध्ये फक्त 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे मेटल, दुसरा म्हणजे सेमी मेटल आणि दुसरा म्हणजे नॉन मेटल. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, इथं लिथियम, बेरिलियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नेशियम, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक आणि गॅलिलियम. ठीक आहे, इथं ॲल्युमिनियम तुम्हाला दिसतो, इथं इंडियम दिसतो, इथं टीन दिसतो. हे सर्व मेटल आहेत. आणि इकडले जसे की कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, फॉस्फरस, सल्फर, इथं दिसतो तुम्हाला क्लोरीन, ब्रोमीन. ठीक आहे, हे सर्व काय आहेत? नॉन मेटल आहेत. हे सर्व काय आहेत? नॉन मेटल आहेत. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला इथं समजल्या असतील. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल. ठीक आहे, पण सर्वात अगोदर आपण काय बघणार? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल बघणार. आता फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? जे आपल्या डोळ्यांनी दिसतात, ज्या प्रॉपर्टीज आपल्या डोळ्यांनी दिसतात त्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो. उदाहरणार्थ त्यांचा रंग, कलर, त्यांचा शेप आहे की नाही, या सर्व गोष्टी काय आहेत तर त्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो. ठीक आहे, चला आता फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या बघा. एक आहे सॉलिड स्टेट, म्हणजे तुम्ही बघितल्या सांगू शकता की एखादा जो ऑब्जेक्ट आहे किंवा एखादा जर मॅटर आहे ते लिक्विड स्टेट मध्ये आहे किंवा गॅस स्टेट मध्ये आहे किंवा सॉलिड स्टेट मध्ये आहे, हे तुम्ही बघितल्या सांगू शकता. म्हणजे हे झाला त्याची फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, बघा मित्रांनो, आता जे मेटल असतात हे मुख्यतः सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, पण काही याला एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे काय आहे? याला ह्या 2 गोष्टी वगळून, म्हणजे एक मर्क्युरी आणि गॅलियम. बघा, मर्क्युरी आणि गॅलियम हे 2 असे आहेत, हे मेटल असून लिक्विड मध्ये असतात. बघा, हे मेटल असून लिक्विड मध्ये असतात. हे 2 एक्सेप्शन आहे, हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला. तर हे तुम्हाला जी स्टेट विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर टिपिकल लस्टर म्हणजे त्याची चकाकी. जे मेटल असतात ते नेहमी चकाकत असतात. जे मेटल असतात ते नेहमी चकाकत असतात. जसं की तुम्ही बघा, गोल्ड बघा, सिल्वर बघा, आयर्न बघा, हे सर्व चकाकत असतात. ठीक आहे, त्यानंतर आहे मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी म्हणजे काही प्रॉपर्टी आहे. जर एखादा तुम्ही एखादा कॉपर घेतलं, कॉपर हे मॅलेबल आहे. ठीक आहे, याला जर तुम्ही हॅमरने ठोकलं या कॉपरला, तर काय होईल? हा कॉपर एक थिन शीट मध्ये कन्वर्ट होईल. थिन शीट, पातळ एखादी अशी शीट मध्ये तयार होईल. ठीक आहे, एखादी पातळ शीट मध्ये तयार होईल, याला आपण म्हणतो मॅलेबिलिटी. याला काय म्हणतो आपण? मॅलेबिलिटी. त्यानंतर आहे डक्टिलिटी. त्याला काय नंतर काय म्हणायचं? डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय बघा, आता इथं आपल्याकडे एक आहे गोल्ड आहे, आणि या गोल्डला जर आपण अशा प्रकारे ताणवलं, इकडे आणि इकडे ताणवलं, तर काय होईल? एक वायर तयार होईल. काय होईल? एक वायर तयार होईल. जर याला आपण ताणवलं तर. ठीक आहे, एक छोटा वायर तयार होईल. तर या प्रॉपर्टीला म्हणायचं डक्टिलिटी. त्यानंतर हार्डनेस. काय होईल? हार्डनेस म्हणजे जर एखाद्या पंचनं जर तुम्ही त्याला ठोकलं तर त्याच्यामध्ये आपण लवकर त्याला घुसवू शकत नाही.
ठीक आहे, घुसवू शकत नाही, याला म्हणतात हार्डनेस. मग याला काही एक्सेप्शन आहे, जसं की लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे मेटल असून हार्ड नाहीत. हे मेटल असून हार्ड आहेत का? नाही, हे एक्सेप्शन आहे. त्यानंतर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे मेटल असतात हे कसे असतात? गुड कंडक्टर असतात. कशाचं? हीट आणि इलेक्ट्रिसिटीचं. म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी आणि हीट काय करू शकते? इझिली फ्लो करू शकते. त्याच्यामुळे जे वायर असतात आपल्या घरामध्ये येतात, ठीक आहे, ते कॉपर पासून किंवा अल्युमिनियम पासून बनवलेले असतात, कारण ते काय करतात? इझिली इलेक्ट्रिसिटीला फ्लो करतात. आणि आपल्या घरामध्ये जे काही पातोली असतात, जे काही भागोने असतात, हे मेटल पासून बनले असतात, कारण मेटल काय करतात? मेटल हे गुड कंडक्टर असतात कशाचं? हीटचं. सो दॅट्स वाय दे आर मेड ऑफ द मेटल्स. ओके. देन हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय असतो, म्हणजे लवकर ते वितळत नाहीत. ठीक आहे, हे एक ध्यानात ठेवायचं. पण एक एक्सेप्शन आहे, ते म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम हे लवकर वितळतात. तर ह्या होत्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. आता जे नॉन मेटल आहे त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत? तर बघा मित्रांनो, आता जे नॉन मेटल असतात हे मुख्यतः आपल्याला गॅसियस और सॉलिड स्टेट मध्ये पाहायला मिळतात. बघा, आता जे नॉन मेटल असतात हे दोन स्टेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक तो गॅसियस स्टेट मध्ये असू शकतो किंवा सॉलिड स्टेट मध्ये असू शकतो. ठीक आहे, दोन स्टेट मध्ये, लिक्विड मध्ये नाही. पण इथं सुद्धा एक एक्सेप्शन आहे, ते म्हणजे ब्रोमीन इन अ लिक्विड स्टेट. म्हणजे ब्रोमीन, बघा, ब्रोमीन हा नॉन मेटल आहे, इवन दो इट फाउंड इन अ लिक्विड स्टेट, तरी पण तो काय करतो? आपल्याला ब्रोमीन हा लिक्विड स्टेट मध्ये सापडतो. त्यानंतर लॅक ऑफ लस्टर, म्हणजे यांना चकाकी नसते. बघा, जे नॉन मेटल असते यांना चकाकी असते का? नसते, ते चमकत नसतात. याला सुद्धा एक एक्सेप्शन आहे, ते म्हणजे आयोडीन अँड डायमंड. आयोडीन अँड डायमंड हे नॉन मेटल आहेत, तरी सुद्धा यांना लस्टर आहे. हे दोन काय आहेत? एक्सेप्शन आहेत. त्यानंतर ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे काय? हे पडल्या पडल्या एखादा वस्तू जर वरून पडली तर ती फुटते. फॉर एक्झाम्पल ग्लास. तर अशा प्रॉपर्टीला नॉन मेटल असं म्हणतात. त्यानंतर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. जे नॉन मेटल असतात हे बॅड कंडक्टर असतात. कशाचे? तर इलेक्ट्रिसिटीचे आणि हीटचे. सो दॅट्स वाय इट इज यूज ऍज अ इन्सुलेटर, म्हणून यांचा वापर ऍज अ इन्सुलेटर म्हणून केला जातो. ध्यानात ठेवा. ठीक आहे, ऍज अ इन्सुलेटर म्हणून यांचा वापर केला जातो. आणि लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, म्हणजे यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे आणि बॉइलिंग पॉइंट आहे, दोन्ही पण कसे असतात? लो असतात. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू द मेटल. ओके, तर ह्या फिजिकल प्रॉपर्टीज इथं आपण बघितलेल्या आहे. तर आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं समजल्या असतील. ठीक आहे, आपण काय डिस्कस करतोय त्याच्याबद्दल. ठीक आहे, बघा मित्रांनो, आता ह्या गोष्टी आपण बघितल्या. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, म्हणजे जे काही मेटल आहेत त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कोणकोणती असतात. केमिकल प्रॉपर्टीज जे असतात हे इंटरनल होत असतात. ठीक आहे, हे आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत पण होतात. ठीक आहे, काही काही आपल्याला ऑब्झर्वेबल असतात, म्हणजे डोळ्यांनी दिसतात, पण काही काही आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसू शकत नाही. बघा, आता जे मेटल असतात हे मोर रिएक्टिव्ह असतात किंवा अनरिएक्टिव्ह. जे मेटल असतात हे रिएक्टिव्ह असतात. रिएक्टिव्ह म्हणजे काय? हे कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये ते इझिली भाग घेतात. इझिली काय करतात? त्याच्यामध्ये ते समाविष्ट होतात, म्हणून याला आपण रिएक्टिव्ह असं म्हणतो. आणि जे भाग घेत नाहीत त्याला आपण काय म्हणतो? अनरिएक्टिव्ह. ते रिएक्टिव्ह नसतात कारण ते भागच घेत नाहीत. ठीक आहे, समजले? बघा, आता ते लॉस इलेक्ट्रॉन इझिली अँड बिकम अ पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. बघा मित्रांनो, आता ज्यावेळेस बघा एक आयन आहे आपल्याकडे, एक आयन्स आहे आणि याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत सपोज. ठीक आहे, 3 इलेक्ट्रॉन आहेत. आता काय झालं? यानं काय केलं? एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला, म्हणजे लूज केला. याचा अर्थ काय झाला? इथं प्रोटॉनची संख्या वाढली, तर प्रोटॉनची संख्या काय झाली? वाढली. त्याच्यामुळे प्रोटॉन इथं 3 झाले, इलेक्ट्रॉन 2 झाले. म्हणजे ह्या ऍटमवर जो काही चार्ज येणार आहे तो प्लस चार्ज येणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज होणार आहे. अशा प्रकारे तो ऍटम पॉझिटिव्ह बनेल. इट मीन्स दॅट एलिमेंट इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. मग त्या एलिमेंटला काय म्हणायचं? जो एलिमेंट इलेक्ट्रॉनला लूज करतो, लूज म्हणजे काय करतो? त्याला देऊन टाकतो आणि स्वतःवर पॉझिटिव्ह चार्ज घेतो, अशाला आपण म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. या सगळ्या गोष्टी आपण सेकंड लेसन मध्ये बघितलेल्या आहेत. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, ह्या गोष्टी इथं आपण बघितल्या. आता ज्यावेळेस रिएक्शन होते त्यावेळेस काय होतं? बघा मित्रांनो, जे काही ऍटम असतात, ठीक आहे, जे ऍटम असतात ते काय करतात? एकमेकाला देतात. ठीक आहे, हे काय करेल? आता एखादा एलिमेंट असेल त्याचे इलेक्ट्रॉन तो त्याला देईल, त्याचे इलेक्ट्रॉन याला देईल. अशा प्रकारे ती केमिकल रिएक्शन होत असते. ठीक आहे, तर आता आपल्याला इथं बघायचे आहेत केमिकल रिएक्शन विथ द ऑक्सिजन, म्हणजे जे काही मेटल्स आहेत या मेटलची रिएक्शन
ऑक्सिजन सोबत कशी होणार आहे, जे मेटल आहे त्यांची रिएक्शन ऑक्सिजन सोबत कशी होणार आहे हे इथं आपल्याला बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसतंय सोडियम. ठीक आहे, तुम्ही म्हणाल सर हे 4 काय आहे आणि 2 काय आहे. तर हे केमिकल रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी हे आपल्याला इथं दिलेलं आहे. ठीक आहे, हे आपण तिसऱ्या याच्यामध्ये सर्व गोष्टी बघितल्या तिसऱ्या लेसन मध्ये. ठीक आहे, इथं आपण ते पुन्हा पुन्हा बघणार नाही. बघा मित्रांनो, इथं दिलेलं आपल्याला सोडियम, बरोबर आहे, हे सोडियम आहे. बघा आता ज्यावेळेस सोडियमला आपण हिट करतो त्यावेळेस तो काय होतो, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो. बरोबर, ज्यावेळेस सोडियमला आपण हिट करणार त्यावेळेस तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होणार आणि ऑक्सिजन सोबत ज्यावेळेस हा सोडियम रिॲक्ट होतो त्यावेळेस सोडियम ऑक्साईड तयार होते. तर हा आहे सोडियम ऑक्साईड, आता बघा मित्रांनो, आता जर सोडियम ऑक्साईड जर हवेमध्ये ठेवला, आपण हवेमध्ये ठेवला तर काय होते, त्याला आग लागू शकते. बघा सोडियम ऑक्साईड हा खूप रिॲक्टिव्ह आहे. सोडियम आणि पोटॅशियम जे असतात, ठीक आहे, बघा एक एक गोष्ट सांगतो. सोडियम, ठीक आहे, अँड पोटॅशियम, सोडियम पोटॅशियम हे खूप रिॲक्टिव्ह असतात. ठीक आहे, मग हवेमध्ये हे आग पकडू शकतात. ठीक आहे, मग बघा मित्रांनो, इथं जे काही सोडियम ऑक्साईड तयार झालेलं आहे हे आग कॅप्चर करू शकते, फायरला कॅच करू शकते. ठीक आहे, हे जळू शकते. त्यासाठी काय केलं जाते, यांना केरोसिन मध्ये ठेवले जाते. कशामध्ये ठेवले जाते, तर केरोसिन मध्ये यांना ठेवल्या जाते. कुठे ठेवले जाते, तर केरोसिन मध्ये याला ठेवल्या जाते. तर ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. तर बघा मित्रांनो, आता हे सोडियम काय होऊ शकते, सोडियमला आग लागू शकते. म्हणून सोडियमचे जे ऑक्साईड असतात हे काय करतात, ह्या केरोसिन मध्ये, हे आहे केरोसिन. ठीक आहे, केरोसिन मध्ये त्याला पुट केलं जाते व केरोसिन मध्ये ठेवल्या जाते. आता बघा मित्रांनो, हे आहे सोडियम ऑक्साईड. आता जर हे सोडियम ऑक्साईड आपण बघितलं, सोडियम ऑक्साईड काय होते, बघा इथं आहे सोडियमची रिएक्शन जर ऑक्सिजन सोबत झाली तर सोडियम ऑक्साईड तयार होते. आणि हे सोडियम ऑक्साईड बघा मित्रांनो, हे जे मेटलचे जे काही ऑक्साईड असतात, सोडियम काय मेटल आहे, म्हणजे हा काय झाला, मेटलचा ऑक्साईड झाला. आता जे काही ऑक्साईड असतात मेटलचे हे सोल्युबल इन वॉटर, म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळतात. सोल्युबल इन वॉटर असतात. ठीक आहे, पाण्यामध्ये ते विरघळतात. ठीक आहे, मग अशा वेळेस काय केले जाते, पाण्यामध्ये विरघळतात आणि आग लागण्याची शक्यता जास्त असते. म्हणून यांना काय केले जाते, तर यांना केरोसिन मध्ये ठेवले जाते. त्याला काय केलं जाते, केरोसिन मध्ये ठेवले जाते. बघा मित्रांनो, Na2O, ठीक आहे, म्हणजे हा झाला आपला सोडियम ऑक्साईड, जे इथं फॉर्म झाला होता हा सोडियम ऑक्साईड. याची रिएक्शन वॉटर सोबत केली तर 2NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड तयार होईल. काय तयार होईल, सोडियम हायड्रॉक्साईड तयार होईल. ठीक आहे, समजले. चला त्यानंतर बघूया आपण आता मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियमची रिएक्शन जर ऑक्सिजन सोबत झाली, जी काही ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही ऑक्सिजन आहे त्याच्या सोबत झाली तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होईल. इथे मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालेला आहे, बरोबर आहे. आणि हे मॅग्नेशियम ऑक्साईडची रिएक्शन जर वॉटर सोबत झाली तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होईल. काय तयार होईल, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. हे हायड्रॉक्साईड काय आहे, अल्कली आहे. हायड्रॉक्साईड काय आहे, इथे तुम्हाला दिसतंय मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे अल्कली आहे. ठीक आहे, ध्यानात ठेवा. चला जाऊया समोर. आता बघा मित्रांनो, रिएक्शन ऑफ मेटल्स विथ द वॉटर. आता जे काही मेटल्स आहेत त्यांची रिएक्शन जर वॉटर सोबत झाली तर काय होईल. बघा मित्रांनो, आता तुम्हाला सांगितलं सोडियमची रिएक्शन जर वॉटर सोबत झाली, सोडियमची, हे सोडियम आहे याला आपण सोडियम म्हणायचं. ठीक आहे, Na म्हणजे काय, सोडियम. सोडियमची रिएक्शन जर वॉटर सोबत झाली तर सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतो. ठीक आहे, इथं हायड्रोजन गॅस इथं काय होतो, लिबरेट होतो आणि हीट तयार होते. कारण तुम्हाला अगोदर सांगितलं ज्यावेळेस सोडियम पाण्यासोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस तिथं फायर कॉज होते, तिथं आग लागते. ठीक आहे, समजले. चला त्यानंतर बघा, सोडियम आणि पोटॅशियम हे दोन्ही काय जास्त रिॲक्टिव्ह आहेत, मोर रिॲक्टिव्ह आहेत. मग इथं पोटॅशियम आहे आपल्याकडे. पोटॅशियमची रिएक्शन जर वॉटर सोबत झाली तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार होईल आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार होताना हायड्रोजन गॅस तिथं काय होईल, लिबरेट होईल आणि हीट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनरेट होईल. तर बघा मित्रांनो, इथे काय सांगितलं आहे, सोडियम अँड पोटॅशियम मेटल्स आर रिॲक्ट रॅपिडली and vigorously with the water and liberate the hydrogen gas. म्हणजे ज्यावेळेस सोडियम आणि पोटॅशियम आहेत हे मोर रिॲक्टिव्ह आहेत, म्हणजे याची जी रिॲक्शन होते ही कशी होते, रॅपिडली होते, म्हणजे खूप फास्टली यांची रिॲक्शन होते आणि विगरसली म्हणजे पटापट ही रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि पटकन आग लागते.
ठीक आहे, विगरसली म्हणजे का पटकन. म्हणजे बघा इथं आपण बघितलं सोडियम आणि पोटॅशियम यांची जी रिॲक्शन असते खूप फास्ट होते, आणि कॅल्शियमची जर रिॲक्शन जर आपण वॉटर सोबत बघितली तर ही रिॲक्शन स्लोली आणि लेस विगरसली होत असते. म्हणजे बघा कॅल्शियम आहे प्लस H2O, म्हणजे कॅल्शियमची रिॲक्शन जर पाण्यासोबत झाली तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड इथं तयार होईल, आणि इथं H2 म्हणजे हायड्रोजन गॅस इथं लिबरेट होईल. म्हणजे एक गोष्ट आपल्याला समजते की ही रिॲक्शन खूप फास्ट होते. सोडियमची आणि पोटॅशियमची जी रिॲक्शन आहे खूप फास्ट होते, आणि कॅल्शियमची जी रिॲक्शन आहे पाण्यासोबत ही खूप स्लोली होते. म्हणजे आपल्याला हेच बघायचं होतं की इथं रिॲक्शन कशा प्रकारे घडून येतात, स्लोली होतात की वेगाने घडून येतात, रॅपिडली होतात, हेच इथं आपल्याला शिकायचं होतं, ते आपण इथं बघितलेलं आहे. ठीक आहे, चला त्यानंतर आपल्या इथं बघायचं आहे द मेटल्स. बघा ॲल्युमिनियम, आयर्न, झिंक डू नॉट रिॲक्ट विथ द कोल्ड और हॉट वॉटर. बघा आता जे मित्रांनो इथं तुम्हाला ॲल्युमिनियम आहे, आयर्न आहे, झिंक आहे, हे कोल्ड वॉटर सोबत किंवा हॉट वॉटर सोबत रिॲक्ट होत नाही. अगोदर काय बघितलं आपण इथं बघा मित्रांनो, इथं जे सोडियम दिसतं, इथं तुम्हाला इथं जे काही पोटॅशियम दिसतं, इथं कॅल्शियम दिसतात, हे कोल्ड वॉटर सोबत रिॲक्ट होत होते. पण इथं मात्र जे काही ॲल्युमिनियम आहे, आयर्न आहे आणि झिंक आहे, हे कोल्ड वॉटर सोबत रिॲक्ट होत नाही किंवा हॉट वॉटर सोबत रिॲक्ट होत नाही. हे फक्त रिॲक्ट होतात, बट दे रिॲक्ट विथ द स्टीम ऑफ देअर ऑक्साइड. म्हणजे बघा ज्यावेळेस त्या पाण्याचं स्टीम होईल, हाय टेम्परेचर असेल त्या स्टीमचं, त्यावेळेस ॲल्युमिनियम, आयर्न आणि झिंक हे रिॲक्ट याच्यासोबत होतील, अन्यथा होणार नाही. तिथं स्टीम पाहिजे. इथं गॅसेस स्टेट मध्ये आहे H2O, म्हणजे ही स्टीमच्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, मग बघा मित्रांनो जर अशा प्रकारे झालं तर काय होईल. तर बघा मित्रांनो इथं ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार झालेलं आहे, इथं आयर्न ऑक्साईड तयार झालेलं आहे, इथं झिंक ऑक्साईड तयार झालेलं आहे, आणि हायड्रोजन गॅस इथं काय झालेला आहे, इथं लिबरेट झालेलं आहे. म्हणजे आपण काय इथं शिकलो, तर काही जे मेटल आहेत ते कोल्ड वॉटर सोबत रिॲक्ट होतात, काही जे एलिमेंट आहेत ते स्टीम सोबत रिॲक्ट होतात. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी इथं आपण शिकलो. चला त्यानंतर बघा मित्रांनो आता काही गोष्टी पाहायला मिळतात. बघा आता बघा मित्रांनो, जे एलिमेंट्स असतात, जे एलिमेंट पाण्यासोबत म्हणजे वॉटर सोबत रिॲक्ट होतात, बघा जे एलिमेंट वॉटर सोबत रिॲक्ट होतात ते मोर रिॲक्टिव्ह असतात. जे एलिमेंट पाण्यासोबत रिॲक्ट होतात ते मोर रिॲक्टिव्ह असतात, आणि जे एलिमेंट स्टीम सोबत रिॲक्ट होतात, जे एलिमेंट स्टीम सोबत रिॲक्ट होतात ते लेस रिॲक्टिव्ह असतात. या दोन गोष्टी आतापर्यंत आपण शिकलो. चला जाऊया समोर. बघा मित्रांनो इथं तुम्हाला दिलेलं एक मेटल सॅम्पल दिलेला, इथं आपण घेतलेला आहे. इथं ग्लास वूल सोक इन वॉटर. बघा हे ग्लास वूल आहे, याला आपण पाण्यामध्ये बुडून ह्या टेस्ट ट्यूब मध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर बर्नर आहे, याला आपण गरम करतोय, स्टँड आहे. आता बघा मित्रांनो ज्या वेळेस आपण काय करणार, बघा इथं काय सॅम्पल आहे कशाचं, तर आयर्नचं. ठीक आहे, याला ज्या वेळेस आपण हीट करणार, हे काय होईल, स्टीम तयार होईल. ही स्टीम याच्यावर जाईल, म्हणजे या मेटल सोबत ती रिॲक्ट होईल. मेटल सोबत रिॲक्ट झाल्यानंतर हायड्रोजन गॅस इथे लिबरेट होईल, आणि हा हायड्रोजन गॅस या पाण्यामधनं इकडनं या वॉटरमध्ये बाहेर निघेल. इथं तुम्हाला बबल तुम्हाला निघताना दिसतील, आणि हे बबल इथं तुम्हाला जमलेले दिसतील. म्हणजे हा एक एक्सपेरिमेंट होता, तो आपल्याला करायचा आहे. तर इथं आपण करू शकणार नाही, शाळेमध्ये तुम्ही नक्की तिथं करू शकता, आणि तुमचे जे शिक्षक आहेत ते तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगतील. चला त्यानंतर बघा मित्रांनो इथं आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे अजून, तो म्हणजे रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ द ऑक्सिजन. म्हणजे जे मेटल्स आहेत त्यांची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत कशी होते ते आपण इथं बघूया. तर बघा मित्रांनो इथं आपल्याला ऑक्सिजन ऐवजी ऍसिड पाहिजे होतं. ठीक आहे, कारण इथं आपल्याला ऍसिड दिलेलं आहे. चला बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो जर आपण बघा सगळ्यासोबत बघितलं, आता जी रिॲक्शन ऑफ मेटल आहे ती जर ऍसिड सोबत झाली, तर ऍसिड कोणतं आहे, तर HCl सोबत घ्या. ठीक आहे, HCl कुठलंही ऍसिड घ्या, त्यासोबत रिॲक्शन झाली तर काय होईल. बघा मित्रांनो आता एक प्रश्न विचारला आहे, आर ऑल द मेटल्स इक्वली रिॲक्टिव्ह. सगळे मेटल हे इक्वली रिॲक्टिव्ह असतात का. आपण अगोदरच बघितलं, काही मेटल हे मोर रिॲक्टिव्ह असतात, तर काही लेस रिॲक्टिव्ह असतात. ठीक आहे, आता बघा मित्रांनो इथं आपण काय केलेलं आहे. आता ज्या वेळेस बघा मित्रांनो कुठलाही ॲल्युमिनियम असो, मॅग्नेशियम असो, आयर्न असो की झिंक असो, ज्यावेळेस हे डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड, ठीक आहे, किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जर रिॲक्ट झाले, किंवा सल्फेट सोबत जर रिॲक्ट झाले, तर काय होते. जर बघा मित्रांनो, किंवा क्लोराईड सोबत जर रिॲक्ट झाले तर
त्या मेटलचा साल्ट फॉर्म होतो, त्या मेटलचा काय तयार होतो, सॉल्ट तयार होतो. ठीक आहे, ध्यानात ठेवा, त्या मेटलचा काय तयार होतो, सॉल्ट. म्हणजे एखादा मेटल जर ऍसिड सोबत जर रिॲक्ट झाला तर साल्ट तयार होतो, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ते एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. ठीक आहे, मेटलने काय केलेलं आहे, डायल्यूट ऍसिड सोबत इथं रिएक्शन झालेली आहे. एक टेस्ट ट्यूब मध्ये डायल्यूट HCl आपण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये झिंकचे ग्रॅन्युअल्स म्हणजे बारीक बारीक तुकडे आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे, आणि यांची रिॲक्शन झालेली आहे, म्हणजे इथं हायड्रोजन गॅस इथं लिबरेट झालेला आहे, बाहेर पडताना आपल्याला दिसतोय. आणि हा गॅस इथं सोप आहे. ठीक आहे, सोपचं जे वॉटर आहे त्याच्यामध्ये आपण इथे त्याला कलेक्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे तो बाहेर निघताना आपल्याला दिसतोय. आणि ज्यावेळेस हे बाहेर पडतील तर आपण जर कॅन्डल जर पकडली तर ते जे हायड्रोजनची गॅस आहे तो बर्निंग म्हणजे तो जळायला लागेल विथ क्रॅकिंग नॉइज, म्हणजे फटाके फुटल्यावर एखादा आवाज सुद्धा आपल्याला यायला लागेल. ठीक आहे, म्हणजे हे इथं काय बघतोय आपण की जर आपण ऍसिड जे असतात म्हणजे जे ऍसिड सोबत जर रिॲक्ट झाली मेटलची तर साल्ट फॉर्म होतो. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, जे मेटल असतात त्यांना आपण इंडिकेट कशा प्रकारे करतो, तर बघा मित्रांनो, इथं दिसतं तुम्हाला मॅग्नेशियम कसा असतो, मोर रिएक्टिव्ह असतो ऍज कम्पेअर टू द ॲल्युमिनियम. हे मोर रिएक्टिव्ह आहे ऍज कम्पेअर टू द झिंक हा मोर रिएक्टिव्ह ऍज कम्पेअर टू द आयन. म्हणजे हे काय दिलं इथं आपल्याला, आपण म्हणूया इथं काय दिलं आपल्याला, एक हे दिलेलं आहे म्हणजे ज्याची रिएक्टिव्ह पॉवर जास्त आहे. ठीक आहे, किंवा मोर रिएक्टिव्ह आहे ते आपण पहिला लिहिला आणि त्याच्यासमोर आपण काय लिहिलं, ग्रेटर दॅनचं चिन्ह अशा प्रकारे लिहिलेलं आहे. म्हणजे आपण इंडिकेट केलेलं आहे कोणता जास्त रिएक्टिव्ह आहे. हे असं बघितल्यानंतर तुम्ही लगेच सांगू शकता की याच्यामधलं सर्वात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, मॅग्नेशियम आहे. ठीक आहे, तशा प्रकारे आपण त्याला इंडिकेट करत असतो. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियमची रिएक्शन जर HCl सोबत झाली तर मॅग्नेशियम क्लोराईड तयार होईल आणि हायड्रोजन गॅस इथं लिबरेट होईल. अल्युमिनियमची रिएक्शन जर HCl सोबत झाली तर अल्युमिनियम क्लोराईड तयार होईल. ठीक आहे, आणि इथं हायड्रोजन गॅस लिबरेट होईल. आयनची झाली तर आयनची रिएक्शन जर HCl सोबत झाली तर इथं आयन क्लोराईड तयार होईल आणि काही बाहेर पडेल तर हायड्रोजन गॅस बाहेर पडेल. झिंकची झाली तर झिंक क्लोराईड तयार होईल आणि हायड्रोजन गॅस इथं लिबरेट होईल. ठीक आहे, हे आपण याच्यामध्ये बघितलं. ती एकदम सोपं आहे, फक्त काय काय होते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे सर्व काय आहेत हे तुम्हाला दिसतं इथं, काय हे सर्व साल्ट आहेत. हे काय आहेत इथं, साल्ट तुम्हाला दिसतात, हे साल्ट आहे. ठीक आहे, चला नंतर बघा रिएक्शन ऑफ द मेटल्स विथ द नायट्रिक ऍसिड. आता बघा जी मेटल आहे त्यांची रिएक्शन जर नायट्रिक ऍसिड सोबत झाली तर काय होईल, इथं कॉपर आहे, बरोबर आहे. कॉपरची रिएक्शन जर इथं तुम्हाला नायट्रिक ऍसिड सोबत म्हणजे HNO3 सोबत झाली तर काय होईल, तर इथं तुम्हाला दिसतंय, इथं तुम्हाला स्पष्ट दिसतंय की ते तयार झाली तर काय होईल, तर द कॉपर नायट्रेट तयार होईल, CuNO3. ठीक आहे, ठीक आहे, इथं काय दिसेल तुम्हाला, कॉपर नायट्रेट तयार झाले, हे कॉपर नायट्रेट आहे. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला पुन्हा दिसेल की नायट्रोजन डायऑक्साईड तयार झालेला आहे आणि H2 म्हणजे पाणी सुद्धा तयार झालेलं आहे. म्हणजे बघा जर मेटलची रिएक्शन जर नायट्रिक ऍसिड सोबत झाली तर इथं काय काय तयार झालेलं आहे, कॉपर नायट्रेट तयार झालेलं आहे, नायट्रोजन डायऑक्साईड तयार झालेलं आहे आणि वॉटर तयार झालेलं आहे. इथं सुद्धा ते जर कॉपरची रिएक्शन झालेली आहे तर पुन्हा तेच इथं कॉन्सन्ट्रेटेड होतं, इथं डायल्यूट आहे, तेवढाच इथं फरक तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं काय दिसतं तुम्हाला, सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला बघायचं रिएक्शन ऑफ द मेटल विथ द साल्ट ऑफ द अदर एलिमेंट्स. ठीक आहे, आता इथं मी लिहितो, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, ई ते आपल्याला लिहायचं राहिलंय. तर बघा मित्रांनो, रिएक्शन ऑफ मेटल्स विथ द साल्ट ऑफ अदर मेटल म्हणजे एखाद्या दुसऱ्या मेटलच्या सॉल्ट सोबत जर मेटलची रिएक्शन झाली तर काय होईल, तर बघा मित्रांनो इथं आहे CuSO4 म्हणजे हे झालं काय, एक सॉल्ट आहे. CuSO4 हा काय आहे, सॉल्ट आहे, याला आपण कॉपर सल्फेट असं म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये आपण एक आयन नेल इथं आपण बांधलेला आहे आणि इथं सुद्धा काय आहे FeSO4 म्हणजे इथं काय केलेलं आपण, इथं आपण FeSO4 इथं
सोल्युशन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक कॉपरचा वायर घेतलेला, कॉपरचा वायर आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथं काही प्रश्न विचारले आहेत. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे इन विच टेस्ट ट्यूब रिएक्शन हॅज टेकन प्लेस, म्हणजे कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये इथं रिएक्शन होत आहे तुम्हाला दिसेल. तर बघा मित्रांनो, ज्याच्यामध्ये कॉपर सल्फेट आहे, कॉपर सल्फेट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रिएक्शन होताना दिसेल, म्हणजे इथं तुम्हाला रिएक्शन होताना दिसणार आहे. ठीक आहे. हाऊ डिड यू रिकॉग्नाइज दॅट द रिएक्शन हॅज टेकन प्लेस, मग तुम्हाला कसं दिसेल की रिएक्शन होत आहे. तर मग बघा मित्रांनो, कॉपर सल्फेटचा जो काही ब्ल्यू रंग आहे, कॉपर सल्फेटचा जो काही ब्ल्यू रंग आहे, तो स्लोली टर्न होईल. कशामध्ये टर्न होईल, तर तो टर्न होणार आहे कलरलेस मध्ये, म्हणजे त्याचा कलर हळूहळू निघून जाईल, तो व्हाईट कलरचा होईल. यावरून आपल्याला समजेल की इथं एक केमिकल रिएक्शन होत आहे. मग नेमकं होते काय इथं होते काय नेमकं, तर बघा मित्रांनो, याची रिएक्शन सर्वात अगोदर समजून घ्या. तर बघा मित्रांनो, आयन आहे इथं, म्हणजे त्याला आपण Fe लिहिणार, प्लस सोल्युशन कोणतं आहे, सोल्युशन आहे CuSO4. ठीक आहे. आता इथं काय होईल बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो, जे आयन आहे, हे आयन काय करेल, जे आयन आहे हे काय करेल, या कॉपरला डिस्प्लेस करल. काय करल, हे जे आयन आहे हे कॉपरला ढकलून देईल, डिस्प्लेस करल, कारण जे आयन आहे हे मोर रिएक्टिव्ह आहे ऍज कम्पेअर टू द कॉपर, म्हणजे जे काही कॉपर या सोल्युशन मध्ये आहे ते लेस रिएक्टिव्ह आहे ऍज कम्पेअर टू दिस आयन. सो दिस आयन विल डिस्प्लेस द कॉपर. हे काय करणार, कॉपरला डिस्प्लेस करणार, आणि इथं आपल्याला तयार होणार FeSO4, आयन सल्फेट तयार होणार, प्लस कॉपर तयार होणार. म्हणजे हे का झालेलं आहे असं, कारण हा इथं जो आयन आहे हा मोर रिएक्टिव्ह आहे ऍज कम्पेअर टू द कॉपर. ठीक आहे, समजले. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आल्या असतील मित्रांनो. आणि हा होता पार्ट 1. आणि पार्ट 1 जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि पार्ट 2, पार्ट 2 लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यावेळेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय, टेक केअर अँड डू स्टडी विथ द ब्लेसिंग.